मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीमध्ये हसत गात शिकूया मराठी या विषयाच्या माध्यमातून पान नंबर 49वर 49वर आली दिवाळी ही कविता आहे. या कवितेची रेमिडियल टीचिंगच्या माध्यमातून आपण तयारी करू. कारण 1 सप्टेंबर 2021 वार बुधवार या दिवशी आपली युनिट टेस्ट ASM 3 आहे. त्यासाठी पाठ आहेत. पाठ क्रमांक 6 बडबडे कासव, पाठ क्रमांक 7 आमच्या देशमुखबाई आणि पाठ क्रमांक 8 आली दिवाळी ही कविता. या 3 पाठांची तयारी तुम्ही युनिट टेस्ट 3 साठी करायची आहे. त्यापैकी पाठ क्रमांक 8 आली दिवाळी कविता. इट्स ब्युटिफुल पोएम डिस्क्रायबिंग द जॉय ऑफ द बेस्ट फेस्टिवल ऑफ लाईट्स दिवाळी. The poetess describes the importance of the 4 main days of Diwali. She says Diwali festival is a king of all the festivals. म्हणून तर दिवाळीला दिव्यांचा सण म्हटलं जातं. दीपोत्सव. दिव्यांचा सण हा आला, बहुमौजेचा गड्यांनो आनंद लुटूया चला. रोज रोज अभ्यासनी शाळा, तयांचा येतो मग कंटाळा. सुट्टी आली खेळा खिदळा, गड्यांनो आनंद लुटूया चला. बांधुनी किल्ला शिवरायांचा, अंगणी रांगोळी रेखूया. रेखूया म्हणजे काढूया. आकाश दिवे घरावर लावूया, गड्यांनो आनंद लुटूया चला. प्रथम दिन हो वसुबारसेचा, सुंदर गोवत्साची पूजा. पुरणपोळीचा घास भरूया, गड्यांनो आनंद लुटूया चला. दिव्यांचा सण हा आला, बहुमौजेचा गड्यांनो आनंद लुटूया चला. दुसरा दिन हो धनत्रयोदशीचा, सारे करूया धनाची पूजा. गूळ धन्याचा नैवेद्य दाखवूया, गड्यांनो आनंद लुटूया चला. पुढे नरक चतुर्दशी दिन हा तिसरा, श्रीकृष्ण वधिले नरकासुरा. अभ्यंग करुणी फराळ खाऊया, गड्यांनो आनंद लुटूया चला. दिव्यांचा सण हा आला, बहुमौजेचा गड्यांनो आनंद लुटूया चला. नवी केरसुनी लक्ष्मी पूजाया, नैवेद्याला बत्तासे लाह्या. नूतन वस्त्रे अंगी लेऊया, गड्यांनो आनंद लुटूया चला. बलिप्रतिपदा हाची पाडवा, या दिवशी बळीराज पूजावा. गोडधोड खाऊनी खेळूया, गड्यांनो आनंद लुटूया चला. शेवटचा दिस भाऊबीजेचा, बंधू भगिनीच्या प्रेमांचा. दीपोत्सव हा राजा सणांचा, गड्यांनो आनंद लुटूया चला. दिव्यांचा सण हा आला, बहुमौजेचा गड्यांनो आनंद लुटूया चला. अशा तऱ्हेने मुलांनो, कवयित्री सौ मृण्मयी लिमये यांनी दिवाळीच्या सणाची अगदी 4 दिवस जो उत्सव चालतो याची माहिती या कवितेमधून त्यांनी दिलेली आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेचा सण साजरा करून दिवाळीची समाप्ती होते. म्हणून तर दिवाळीला अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून दिवाळीला म्हटलं जातं. दीपोत्सव, सर्व सणांचा राजा म्हणजे दिवाळी. त्यानंतर आपण पान नंबर 51वर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची माहिती घेऊ. 1. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. दिव्याचा सण कोणता? दिवाळी. दीपोत्सव हा दिव्याचा सण आहे. 2. मुलांना कशाचा कंटाळा येतो? मुलांना रोज शाळा आणि अभ्यासाचा कंटाळा येतो. 3. दिवाळीतील पहिला दिवस कोणता असतो? दिवाळीतील पहिला दिवस वसुबारसेचा असतो. दिवाळीतील दुसऱ्या दिवसाला काय म्हणतात? तिसरा दिवस कोणता येतो? दिवाळीतील दुसऱ्या दिवसाला धनत्रयोदशी आणि तिसरा दिवस नरक चतुर्दशी. 5. बलिप्रतिपदा या दिवसाचे दुसरे नाव काय आहे? बलिप्रतिपदा या दिवसाचे दुसरे नाव आहे पाडवा. 6. सर्व सणांचा राजा कोणत्या सणाला म्हणतात? दिवाळी सणाला सर्व सणांचा राजा म्हणतात. दीपोत्सव
प्रश्न क्रमांक 2. कवितेतील पुढील ओळी कवितेतल्याच योग्य शब्दांनी भरून पूर्ण करा. बांधुनी किल्ला शिवरायांचा, अंगणी रांगोळी रेखूया, आकाश दिवे घरावर लावूया, गड्यांनो आनंद लुटूया चला. 2. नवी केरसुनी लक्ष्मी पूजाया, नैवेद्याला बत्ताशे लाया, नूतन वस्त्रे अंगी लेवूया, गड्यांनो आनंद लुटूया चला. प्रश्न क्रमांक 3. पुढील अ गटातील शब्दाशी ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट आणि समोर उत्तर लिहायचं आहे. वसुबारस गोवत्साची पूजा, पाडवा शेतातील बळीराजा, नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान, लक्ष्मीपूजन, लाह्या बत्तासे, भाऊबीज भाऊ बहिणीचा सण. 4. शिवाजी महाराजांच्या 5 किल्ल्यांची नावे लिहा. शिवाजी महाराजांच्या 5 किल्ल्यांची नावे: विशाळगड म्हणजेच पन्हाळगड, प्रतापगड, राजगड, रायगड, शिवनेरी, कोंढाणा, लोहगड, पुरंदर अशा कितीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची माहिती सांगता येईल. 5. पुढील शब्दांच्या विरुद्धार्थी शब्द लिहा. उजेड प्रकाश, वर खाली, नूतन पुराणे जुने, गोड कडू, आनंद दुःख. प्रश्न क्रमांक 6. सोबतच्या चौकोनातून शोधून पुढील शब्दांचे अर्थ लिहा. केरसुनी झाडू, नूतन वस्त्रे नवीन कपडे, दीपोत्सव दिवाळी, पूजावा पूजा करावी. प्रश्न क्रमांक 7. कवितेच्या आधारे या प्रत्यय लावून येणारी क्रियापदे लिहा. जसं उत्तर रेखूया लावूया तसे कवितेमध्ये आलेले या प्रत्ययवाले क्रियापदे. यामध्ये लुटूया, त्यानंतर रेखूया, त्यानंतर लावूया, त्यानंतर भरवूया, त्यानंतर दाखवूया, लुटूया, त्यानंतर खाऊया, पूजाया, लेवूया, पूजावा, खेळूया आणि त्यानंतर लुटूया असे या प्रत्ययवाले कितीतरी शब्द आपल्याला सांगता येतील. खाऊया, खेळूया, लुटूया, भरवूया, गाऊया, नाचूया. प्रश्न क्रमांक 8. पुढील शब्दांचे वचन बदला. एक वचनचं अनेक वचन करायचं. दिवा दिवे, वस्त्र वस्त्रे, गाय गायी, आकाश दिवा आकाशी दिवे, किल्ला किल्ले. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 9. पुढील प्रश्नांची 2 ते 3 ओळीत उत्तरे लिहा. 1. वसुबारसेच्या दिवशी काय केले जाते? वसुबारसेच्या दिवशी गोवत्साची पूजा केली जाते आणि गाई वासराला पुरणपोळीचा घास भरवला जातो आणि दिवाळीची सुरुवात होते. 2. लक्ष्मी पूजनाचा दिवस कसा साजरा केला जातो? लक्ष्मी पूजनाचा दिवस दुसरा दिवस धनत्रयोदशीचा दिवस. सारे करूया धनाची पूजा, दाखवू गोड धन्याचा नैवेद्य, गड्यांनो आनंद लुटूया चला. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा केली जाते. लाहे बत्त्यासाचा नैवेद्य दाखवला जातो, लक्ष्मीचा फोटो ठेवला जातो आणि घरातील सोने नांदे पैसा अडका याची पूजा केली जाते. पुढे दिवाळीचा शेवटचा दिवस कोणता? या दिवसाचे महत्त्व काय आहे? दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीजेचा सण. या दिवशी बहीण भावाची दिवा लावून आरती करते आणि भाऊ तिला भेट वस्तू देतो आणि तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो.
म्हणून या सणाला भाऊबीजेचा सण म्हणतात. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा शेवटचा दिवस. प्रश्न क्रमांक 10. कवितेतील पुढील ओळीचा सरळ अर्थ लिहा. दुसरा दिनो धनत्रयोदशीचा. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजन केले जाते. सारं करूया धनाची पूजा. या दिवशी धनाची पूजा केली जाते. गुळ धन्याचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवला जातो आणि धनत्रयोदशीचा दिवस लक्ष्मीपूजन करून साजरा केला जातो. गुळ नैवेद्य बत्ताशाचा नैवेद्य दाखवला जातो आणि फराळ केले जाते. मुलांनो, माझा आवडता सण दिवाळी या विषयावर 10 वाक्य लिहा. हा सण तुम्ही निबंध रूपी लिहायचा आणि मला व्हॉट्सॲपवर सेंड करायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण. आणि हो, युनिट नंबर 3 युनिट टेस्ट ASM 3 जे आहे ना, त्यासाठी परत एकदा सांगतो. पाठ 3 आहेत. एक पहिला पाठ बडबडी कासव, दुसरा आमच्या देशमुखबाई आणि तिसरा दिवाळी ही कविता. या 3 पाठांची तयारी करायची आहे. उद्या 1 सप्टेंबर बुधवार या दिवशी युनिट टेस्ट आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण.